शेतातील खोलीत ते शरीर संबंध करत असत. तिथेच त्याने कॅमेरा सुरू करून मोबाईल ठेवला. त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे चित्रीकरण होईल या पद्धतीने तो तिला नग्न करून कामक्रीडा करू लागला. हा सगळा खेळ कॅमेऱ्यात बंदिस्त होत होता. हा व्हिडिओ त्याने तिला दाखवला आणि म्हणला, जर तू मी सांगेल तेव्हा आली नाही तर मी हा व्हिडिओ सगळ्या गावाला दाखवेल. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. सौरा या गावात हकीम सिंग हा 40शीचा गृहस्थ होता. घरी बायको मुले सारे काही व्यवस्थित होते, पण मनात वासनेचा किडा वळवळत होता. ह्या गावात आजुद्दी आणि त्याची पत्नी सोमा रायकवाड हे दोघे राहत होते. आजुद्दी हा हकीम सिंग याच्या सोबत मिळून शेतजमीन घेऊन शेतीचे काम करायचे. तसेच तो मासे खरेदी विक्रीचे कामही करत असे. खरे तर आजुद्दी आणि हकीम हे दोघे मित्र होते. दोघे एकत्रच शेतीत काम करत. त्यांची स्वतःची शेती खूपच कमी होती, त्यामुळे ते इतरांची शेती करण्यासाठी घेत होते. दोघांच्या दोस्तीमुळे हे शक्य झाले होते. दोघांमधील संबंध चांगले होते. त्यामुळे आजुद्दी हा मासे खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गेला तर त्याची बायको सोमा ही शेतात हकीमसोबत काम करत असे. दिवसामागून दिवस जात होते. आजुद्दी व्यवसायानिमित्त जास्तच बाहेर राहू लागला, तर सोमा हकीमसोबत शेतात राबू लागली. पण प्रत्यक्षात वेगळा डाव हकीम खेळण्याच्या तयारीत होता. आजुद्दी व्यवसायानिमित्त जास्तच बाहेर राहू लागला, त्यामुळे सोमा हकीमसोबत एकटीच असायची. हकीमची नजर आता सोमावरून फिरू लागली होती. घरातील कामाची आवराआवर करून सोमा शेतात येई तेव्हा हकीम आधीच शेतात आलेला असे. दोघे कामानिमित्त एकमेकाशी बोलत मिळून काम करत. हे करता करता दोघांमधील सहवास वाढत होता. नवरा कामासाठी बाहेर गेल्याने घरात सोमाला एकटीला करमत नसे, त्यामुळे ती हकीमबरोबर शेतात जायची. दोघांमधील सहवास आता वाढला होता. या सहवासाचे रूपांतर आता मैत्रीत झाले होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला लागले. अखेरीस तो दिवस उगवला जेव्हा हकीमचा डाव यशस्वी झाला. सोमा त्याच्या जाळ्यात सापडली होती. शेतातील घरात त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हा तिने लाजून त्याच्याकडे पाहिले. तो समजायचा तो समजला आणि त्यांनी त्या दिवशी दिवसभर मनसोक्त कामक्रीडा केली. दोघेही विवाहित होते. शरीर सुखाचा अनुभव असणारे होते, तरीही त्यांना या अनैतिक संबंधात विलक्षण सुख मिळाले. त्यानंतर हा खेळ नेहमीचाच होऊन बसला. हकीम रोजच तिच्याकडे शरीर सुख मागू लागला. सुरुवातीला तिलाही त्यात गोडी वाटत होती, पण रोजच त्याच्याकडून सुरू असलेली बळजबरी तिला त्रासदायक वाटू लागली. एकतर पतीचा विश्वासघात करून ती परपुरुषाशी संबंध ठेवत होती, हे तिच्या मनाला खाऊ लागले होते. त्यातच हकीम रोज तिच्या शरीराचा भोग घेऊ लागला होता. त्याची वासना शमवताना तिला त्रास होत होता, पण तो काही तिला जुमानत नव्हता. ती रोजच थकून जात होती. नवऱ्याला ती टाळू लागली होती. परिणामी नवरा त्याच्यावर चिडला होता. त्याच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्यामुळे झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणत हे संबंध तोडण्याचा ते विचार करत होती. त्यासाठी ती त्याच्यापासून बाजूला राहू लागली. याउलट हकीमचे झाले होते. तो कोणत्याही परिस्थितीत तिला हातची जाऊ देणार नव्हता. काही झाले तरी त्याला ती हवीच होती, कारण तो तिच्यावर जबरदस्तीने कधीही संबंध ठेवू शकत होता. त्यामुळे ती टाळू लागल्याने त्याला राग आला. तो तिच्यावर संशय घेऊ लागला. ती अन्य कोणाशी बोलताना दिसली तरी तो तिच्याशी भांडण काढत होता. तू माझी आहे आणि दुसऱ्यासोबत बोलायचं नाही आणि कोणाचे संबंध ठेवायचे नाही असे तो तिला म्हणत मारहाण करू लागला. ती पार वैतागून गेली होती. नवऱ्याला सांगणेही शक्य नव्हते. तसेच शेतावर कामाला जाणे बंद करणेही जमणारे नव्हते. ती चांगलीच कात्रीत सापडली होती. याचा हकीम पुरेपूर फायदा घेत होता. तो रोजच तिच्यावर अत्याचार करत होता. दरम्यान ती आपल्या ताब्यात राहावी यासाठी त्याने कामक्रीडा करताना व्हिडिओ शूट केले आणि तो तिला म्हणाला, हे व्हिडिओ मी साऱ्या गावाला दाखवेल जर तू मी सांगेन तेव्हा आली नाही. आता मात्र ती घाबरून गेली. इकडे आड तिकडे वीर अशी तिची अवस्था झाली होती. अखेरीस तिने धाडस करून नवऱ्याला सगळे सांगण्याचे ठरविले. तिने नवऱ्याला विश्वासात घेतले आणि सांगितले, हकीमने माझ्या मजबुरीचा फायदा घेत माझ्यावर अत्याचार केला आहे. आपल्या बायकोचे बोलणे ऐकून त्याला संताप अनावर झाला. तो हकीमला जाब विचारण्यासाठी तयार झाला, पण तिने त्याला रोखले. त्याला काही बोलू नका, कारण त्याने माझा कपडे नसलेला व्हिडिओ केला आहे. तो गावातल्या लोकांना दाखवून तो आपली बदनामी करण्याची धमकी मला देत आहे. तुम्ही त्याला काही बोलला तर तो आपली बदनामी करेल. तिच्या तोडून सगळा प्रकार ऐकून त्याला काय करावे हेच सुचेना. आपल्या बायकोवर जबरदस्ती करणाऱ्या हकीमला अद्दल घडवलीच पाहिजे या मतावर तो ठाम होता. त्याच्या साथीला त्याची पत्नीही होती. अखेरीस दोघा पती पत्नीने हकीमचा आवाज बंद करण्याचा निर्णय घेतला. हकीमच्या हालचाली त्याच्या घरची माहिती
ह्या नवरा बायकोला माहीतच होत्या. याचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरवले. हाकीम शेतात झोपण्यासाठी जात असतो आणि आजुद्दी हा कामामुळे घरी थांबत असे. तर सोमा बाय म्हणत असल्याने ती काही शेतात राखण करण्यासाठी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे राखण करण्याची जबाबदारी हाकीमवरच आली होती. तो रोज रात्री शेतात झोपण्यात जात असे. त्यावेळी त्याचा काटा काढायचा असे त्यांनी ठरवले. दिनांक 25 फेब्रुवारी हाकीम नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी शेतावर गेला. हे सोमा आणि तिच्या पतीलाही माहीत होते. दोघांनीही अंदाज घेतला. सगळीकडे शांतता पसरू लागली. तसे सोमा आणि आजुद्दी हे दोघे हातात कुऱ्हाड घेऊन बाहेर पडले. वाटेत कुणी भेटले तर शेताकडे चाललो आहे असे सांगता येणार होते, पण ते शेतात काय करण्यास निघाले आहे हे कुणीही विचारणार नव्हते. ते दोघे अगदी शांतपणे शेताच्या वाटेने निघाले. मध्यरात्रीच्या सुमारास कुणीही त्यांना भेटण्याची शक्यता नव्हती. ते शेतात पोचले तेव्हा खाटेवर हाकीम सिंग झोपला होता. दबक्या पावलांनी दोघे नवरा बायको त्याच्या जवळ गेले आणि दुसऱ्या क्षणी दोघांनीही कुऱ्हाडीने त्याच्यावर सपासप घाव घातले. त्याला जाग येण्याआधीच त्याचा जीव गेला. हाकीम सिंग ठार झाल्याचे फाटली पडल्यानंतर ते तडक घरी निघून आले. आता कोणालाही काही कळणार नाही असे त्यांना वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हाकीम सिंग घरी आला नाही म्हणून त्याची पत्नी त्याला बोलवण्यासाठी शेतात आली. तेव्हा तिचा पती रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. तिने एकच आक्रोश सुरू केला. पाहता पाहता लोकांची गर्दी जमली. कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सारे सोपस्कार पार पडले. हाकीमचे कोणाशीही काही वैर आहे का याची माहिती घेण्यात आली. घटनास्थळी काही पुरावा सापडतो का याचा कसून शोध घेतला, पण हाती काहीच लागले नाही. पोलीस अधिक खोलात जाऊन तपास करू लागले. गावात गोपनीय तपास सुरू होता. खबरे कामाला लागले होते. मग पोलिसांच्या कानावर सोमा आणि हाकीम यांच्यातील अनैतिक संबंधाची कुजबूज पोचली. पोलिसांनी सोमावर लक्ष केंद्रित केले तेव्हा सोमाचा पती आणि आजुद्दी हा हाकीमचा मित्र होता. दोघांनी मिळूनच शेत कसण्यासाठी घेतले होते. पण हाकीमचा खून होऊ नये तोच मात्र साधी खबर घेण्यासाठी आला नव्हता. एकतर त्याच्या बायकोशी हाकीमचे संबंध असल्याचे बोलले होते आणि घटना घडल्यापासून आजुद्दी लांब लांब राहत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरच संशय बळवला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तो या चौकशीत जास्त काळ टिकाव धरू शकला नाही. त्याने गुन्हा कबूल केला. तसेच पत्नी सोमाई साक्षीदार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.